मंडळी ही आहे माझी सिस्टर सलोनी रावराणे आणि आम्ही सगळे आता एकत्र मिळून हे बघा गौरीला साडी घालतोय. हाय कर ना. येस, चला बघूया. बघा सगळ्या लेडीज मिळून इकडे गौरीला साडी घालतायत. गोंधळ आहे म्हणून ना. आम्ही दोघांनी काय माहित नाही एवढं. हे सेकंड टाइम यार गोंधळाला आम्ही अटेंड केलं. सेकंड टाइम आहे आपल्याला. आम्हाला कसं माहित असेल. प्रवीण तो साडी घालतो. कसला साडी घालतो गौरीला. कसं नेसवतोय. गोंधळासाठी मागच्या वेळी आम्ही बघितलं नव्हतं. चला म्हणजे आता देवीची साडी घालणे चालू आहे आणि त्याच्याच बाजूला आपले गोंधळी लोक पण आलेले आहेत. किती किलो आहे. किती किलो आहे. 48. ओके. कापले आजोबा किती बकरे कापले. 3 बकऱ्यामध्ये एवढं मोठं झालं. 48 किलो मटण 3 बकऱ्यामध्ये आलंय. काय म्हणतात. बघू शकता आम्ही ना नवीन स्टाईलमध्ये फर्स्ट टाइम देवीला अशी साडी घातली आहे. किती नेसवली आहे. जशी आपण तुळजाभवानीला आणि तुळजापूरला कशी बघतो ना देवीची साडी तशी काइंड ऑफ ही पसरणारी साडी आपल्या लेडीजने घातलेली आहे. सर्वांची आयडिया ही मस्त दिसते ना. अप्रतिम. देवी खुश होते. देवी खुश. हे बघा एव्हरीवन इज व्हेरी एक्सायटेड यार. सगळे एक्सायटेड आहेत खूप. मस्त मजा येते. 3 वर्षांनी येणारा हा क्षण परत आलेला आहे. हे बघा मंडळी आपले देव यांची स्थापना हे होते ना हे यांची स्थापना परत केली आहे आणि ते आपली भवानी फौजदार घराण्याची आई भवानी सावंत भोसले फौजदार घराणे कुटुंब. येस देवी अंबाबाई. हे बघा नवीन नारळांची स्थापना झाली इकडे. दिसते अँड शी विल बी हॅपी बिकॉज भरपूर वर्षानंतर तिला वेगळी स्टाईल ट्राय केली आहे. सर्वांची आयडिया आहे. या मांडासाठी ऊस पण आणलेला आहे. हे आणि सगळे तिकडे मटण कापतायत आणि नऊवारी पण घालतात. देवीला साडी पण घालतात. तर म्हणजे आता इकडे हे तुंतुण्याची पूजा करणार आहेत. तर त्यांची तयारी करतायत. पान सुपारी पाने हा भेटली काका तुमचं झालं ना. मला नंतर सांगा की तुंतुण्याची पूजा का करतात आणि कशासाठी करतात. मला सांगा नंतर सांगा जरा.
सांगा तुमच्या घ्यायच्या ग्रुपचं नाव काय किंवा कसं काय? जय भवानी गोंधळ पार्टी. जय भवानी गोंधळ गोंधळ पार्टी. तर जोरात बोला हां. आणि मला सांगा तुंतुनाची पूजा करण्यामागचं कारण काय आणि ते कधीपर्यंत सुरू झालं असं? तुंतुनाची पूजा हां ज्या ते आदिशक्ती जगदंबाला मानून घेतलं चंद्रसूर्य दरबारात. हां चंद्रसूर्य दरबारात म्हणजे इंद्रदेवाने मानून घेतलं, त्याला देवीचा तिथं गोंधळ घातला. गोंधळ घालून आणि हे दैत्य मातलेले होते. दैत्य मातलेले असल्या वेळेस देवीला त्यांनी मानून घेऊन तिचा गोंधळ घालून शस्त्र ही सगळ्या देवदेवतांनी तिला दिली. मग आदिशक्ती जगदंबा त्या दैत्यासंग विधी खेळायला गेली. विधी खेळायला गेल्यानंतर मग आदिशक्ती जगदंबाचं ते दोघांचा युद्ध चालू झाला. मग हा दैत्य महिषासूर हा हरला गेला आणि ते भिवून पळा लागला. भिवून पळाला आणि ते म्हशीच्या कळपामध्ये जाऊन दडला. मग त्यावेळेला आदिशक्ती जगदंबानं काय केला, कमरेचा पदर फाडला, त्याचा दिवटा बनवला. दिवटा बनवून ते दिवटा पेटवून आणि त्या महिषासुराला तिथनं उठून काढला. युद्ध चालू झाल्यानंतर महिषासूर दैत्य देवीच्या शरण गेला. तिथं देवीला काय म्हणला, आदिशक्ती तू जगदंबा आहेस, जगात तू श्रेष्ठ आहेस, मी तुला शरण आलेलो आहे. ज्या त्या आई तुझी पूजा करतील, तुला अभिषेक वगैरे घालतील, त्याला मी तुझ्या पाया गेले ना, ते अभिषेक तुझ्या अंगावर पडल्यानंतर ते अभिषेक तुझ्या पायावरनं माझ्या अंगावर पडलं, त्यावेळेला माझी पण पूजा होणार. म्हणून हे पहिला निवद आई तुला पोळी पुरणाचा, आणि दुसरा जे निवद आहे ते मला दारू मटणाचा पाहिजे मुस्लिम असा वर मागून घेतला. वर मागून घेऊन त्याचा बक्ष म्हणून हा तुंतून पूजाही केली जाते. हो, आणि बकरा बिकरा पण त्याच्या मागे त्याच्यात. हो, तर थँक्यू सो मच. रेडी नाव, तिची ओटी पण इकडे ठेवलं आहे आणि हळद कुंकू आणि इकडे समय भेटवलं आहे. सो आता अंबाबाईची ओटी भरायची, काय करायचं आहे, तिला नैवेद्य द्यायचं आहे. आता सगळं काम झालेलं आहे आणि आता आपण चाललो आहे ह्याला देवघरामध्ये जाणार आणि जोगवा मागायला माणसं आपल्या घरी येणार. सुरुवात आपल्यापासून होते. भवानीची माळ, दुर्गा भवानीची गळ्यात घालायची आणि कुणाच्या पाया वगैरे पडायचे नाही.
हे पडतात फक्त देवाच्या बाकी ठिकाणी आम्ही बोलत नाही त्याला बोलायचं नाही का पुकार व्हायचा. हां माणसं आहेत वगैरे मग त्यांच्या पाया पडायला जाऊ नका कवड्याच माळ दुसऱ्या दिवशी किती पडलं हे मागे थांबा. त्या काकीचं घर आजी आजी केला मी केला आम्ही केला. हे जोगवा मागून आले आहेत पूर्ण गावामधून, म्हणजे 4-5 घरामध्ये जोगवा मागून कोण आलेले आहेत. आता बघा पुढे काय करतात ते आपण. ते मोठी दीदी येते त्या भाऊ आतून आहे दीदी त्यांची. ते बघा ह्याची आतू ना ह्यांची दीदी ना. बघ कसं सगळं काम करून घेतात बिचाऱ्यांकडून. वेरी लवली दीदी पण महान आहे. एवढं काम करून जास्त काम करून घेऊन त्याच्याकडनं. प्रिन्सिपल 4 पहिले वाईस प्रिन्सिपल. हे साय तरी कर. पृथुताई Thank you.
तयार मंडळी कमेंट्समध्ये जागा हाव आय एम लुकिंग. तर आता असं झालं की आपला मांड आणि सर्व तयार झालेलं आहे. आणि जे गोंधळचं असतं मांड तयार झालं आहे. परत गोंधळी लोक ते आता गोंधळ करणार आहेत. देवीची जागेवर पूजा तर संपळ्यान सर्व वाजवणार आणि फेरे करणार आहे. चला बघूया. समर्थ समर्थ हाय. हाय करा. आपले सगळे फॅमिली मेंबर्स इकडे आलेले आहेत आणि हे मसाला पण पेटवलेले आहे. उदय उदय. तर मित्रांनो देवीची ओटी भरायला सुरू झालेली आहे. फर्स्ट ओटी हां सुरुवात आहे. ते काय काढतायत ना. हे 5 बायका आहेत ते एकत्र भरायला सुरुवात पहिली. साक्ष की ओटी भरते बघू शकतो. तर आपल्या ओटी भरणं काम चालू आहे. इकडे मंडळी बघू शकता जेवायची पंगत पण लागली आहे आणि देवाची नैवेद्य देत आहे. पहिला देवीला गोडा नैवेद्य दाखवला जातो नंतर मग तो जे चिकन असतं दाखवतात का चिकन दाखवलं जातं ते बघू शकता.
मंडळी आता आपले फेरे मारून झालेले आहेत. सो आता देवीला नैवेद्य दाखवायचं आणि मग सगळे जेवू शकतात. त्यानंतर मग कार्यक्रम सुरू होणार आपला खरा जो गोंधळाचा असतो तो. देवीला नैवेद्य ठेवलेला आहे. सर्वांची पंगत बसली जेवायला. नॉनव्हेज Thank you so much. आता ओटी भरणं थोडंफार संपत आलेलं आहे. येस साधारण आता हे बघा अमोघाणी तर मंडळी आता आपला सगळं ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला आहे. आता गोंधळी लोक तो गोंधळाचा कार्यक्रम करणार आहेत आणि सर्व जेवायला पण लाईन लावली आहे. सगळे जेवत आहेत एका वेळेला टोटल. तुम्ही पोलीस आहात का? मिलिटरी मध्ये होता तुम्ही? ओ माय गॉड. नाव काय? त्यांना राष्ट्रपती पद तरी मिळालं. कॉंग्रॅच्युलेशन्स. तेच सांग काल आठवण काढलेली आहे. आपली माणसं काश्मीरला होतो. द्रासला होता की रिटायर पण काश्मीरवरून झालो. नाही पण कुठल्या रेजिमेंटला? द्रासला होता की कारगिलला? मी कम्प्लीट व्हॅली 8 वर्ष कंप्लीट लडाख केलंय. त्यांना पूर्ण म्हणजे चारही जे जिल्हे आहेत ना, कुठच्याही जिल्ह्यामध्ये सांगतात काय 38 अतिरेकी मारले आतापर्यंत. विचार करून म्हणजे काय ड्युटी केली. हा केवढी त्यांच्यामुळे तर आपण सुद्धा झोपतो इकडे. हो देशसेवक. तेच आहे ना. पण सॉरी यार सॉरी पण तोंडाला सॉरी पण. आपल्या बोलण्याचा कार्यक्रम सुरू झाला आता.
आदिशक्ती जगदंबाचा गोंधळाचा का घालावा लागतो सांगायला पाहिजे. हा गोंधळ घालत म्हणजे वार्षिक असो किंवा 3 वर्षे असो, नवसास असो किंवा लग्नात असू दे, हा गोंधळ हा नेमान घातला पाहिजे. नाही जरी घातला काय होतं तर घरात दारामध्ये गोंधळ, पैसा आणच्यामध्ये गोंधळ, नवरा बायको मध्ये गोंधळ, असा गोंधळ होऊ शकतो. आणि घरी गोंधळ घातला सगळी इराणी घरातली का सगळे संकट सगळं दूर होतं. बरोबर आहे, म्हणून हा गोंधळ घालावा लागतो. प्रत्येक गणरायाला बोलवतो. त्यांना सांगा.
म्हणता वजीर महाराज हे एवढा जाळ करून बसलाय कोण बरं कोण बसलाय हे एवढा बारीक जाळ करून कोण बसलाय कोण बसलाय बरं खाली घालतोय वर बसतोय काय तेल तेल त्याला सांगेल का तेल घालतोय हा हे खोड बनायचं अहो खोड कारवड बारे हा त्याचे एवढं कपाळ पांढरं फटफटीत काय दिसतं बरं कसं दिसतं पांढरं फटफटीत एकदम पांढरं फटफटीत त्याचं कपाळ दिसतं काय केलं पाहिजे काय करतो हा त्या देवटी बसला दगड घेतो उचलून त्या देवटी बसला दगड घेणार त्याच्या डोक्यात घालणार हा आणि लाल फडा करून सोडणार त्या कासरा गावातली माणसं हसते अजून हगला नाही नुसता कुता लागलाय सकाळ हागायचंय नुसता कुता लागलाय ते घाबरला हसतोय डोळा मारतोय चुपट्या मामा डोळा मारतोय त्याला तुम्हाला करून घेईल म्हणा लागलाय कोणाला करून घेणार तू आता तू चांगला हे चांगला आत्ता असला आता त्याला पटलं बारके त्या दिसत पाहिजे एकदम बारके एकदम पांढरं फडफडीत दिसतोय आणि ह्याला काय केलं पाहिजे त्याचा कपाळ भरून आदिशक्ती जगदंबाचा भंडार लावला पाहिजे कसा लावला पाहिजे कपाळ भरून लावा बरं बोकडाचं जेवण उशीर झालं कापायचं म्हटला तुम्ही आता मला बाबरे कापत नाही ते ड्युट्या मामा त्याच्या कपाळाला पांढरा भंडार लावला पाहिजे तेवढा भंडार लावला पाहिजे कपाळ काय लावलं बरं हा लावलं दुसरं भंडार लावला वाटतं भंडार लावलेला आहे आता काय राहिलं बरं आता याला कुकवाची नावाडी लावायची आहे कुकवाची नावाडी लावायची हा पण कशी लावली पाहिजे अरे बाबा त्याला कुकवाची नावाडी अशी लावायची की नाकाच्या शेंडापासून केसाच्या बोडक्यापर्यंत नाकाच्या शेंडापासून तर केसाच्या बोडक्यापर्यंत हा आणि हे कुठलं आलं नाक हे अरे बाबा नागपुरापासून ते केसपुरापर्यंत गेलं पाहिजे महाराज नागपुरापासून ते केसपुरापर्यंत गेलं पाहिजे कसं लावायचं नागपूर आणि केसपूर काय कळत नाही मला नागपूर आणि केसपूर माहिती नाही हो जरा इकडे आमच्या सोमला मामाला सांगतो इकडे मामाला सांगा हे एवढं बारीक दिसताना काय एवढं बारीक दिसताना हे नाक आहे नाक म्हणायचं त्याला पुढं पूर जोडा बरं नागपूरून झालं म्हणायचं काय म्हणतात त्याला केस म्हणायचं त्याला पुढं पूर जोडायचं केसपूर झालं आणि दोन्ही मिळून एक करा नागपूर आणि केसपूर झालं म्हणून म्हणतो नागपूर आणि केसपूरच्या नाकाच्या शेंडा बसलं तर केसाच्या भुडक्यावर गेलं पाहिजे लावला पाहिजे कसं लावला पाहिजे
कुंकुवाची नामाटी लावली बरं. कुंकवाची नामाटी नागपुरापासून केस बरोबर गेली. हो आता काय राहिलं बरं? काय राहिलं? काय राहिलं सांगा पाहिजे महाराज. बाबा रे हो त्याच्या तोंडाला काळं लावलं पाहिजे. बाबा रे हा तोंडावर काळ कसं लावायचं? त्याच्या तोंडाला काळं असं लावलं पाहिजे. हा बाबा रे हो एक सांगू का? दोन सांगा. हाताने दुसऱ्याच्या तोंडात जरी काळं लावायला गेलो बरं. प्रथम आपले हात काळे होतात. मी हाताला नाही लावणार. मग तेव्हा फिरवणार तोंडावर ना. तेव्हा नाही परत आहे. आपण मागवायचं तेव्हा. ए बाबा हो तसं काय करायचं नाही. बर काळा बुक्का तोंडाला लावलं पाहिजे. कशामध्ये लावलं पाहिजे माहितीये का? सांगा पाहिजे महाराज. हा देवट्या मामा लांब लांब जातो. लांब लांब कुठे जातो? क्रिकेट खेळायला. असा क्रिकेट खेळायला जातो. अरे बाबा रे असं नव्हे. हा. क्रिकेट असं खेळतात. मग हे ह्याला काय म्हणतात? त्याला काय म्हणतात तुम्ही सांगा बरं. हे बघ, काय म्हणतात? काट्या खडबुड टाका जातो. काटण खडबुड म्हणा. हा ते दिवाळीत करतात का नाही? गोल 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 करतात. अहो त्याला चकली म्हणायची. हा तसं टाकतं ह्याला भूत लागू नये म्हणून. रोज भुताला लागला तर त्या मापात आहे का ते? त्या मापाला नाही. काढतो का? हो छोटा मामा इकडे या बरं. हो छोटा मामा उठा. देवटा दिसतो कसा? त्याच्या गांडीखाली झुरळ. छड्डीत गेला जुळाळ. होय गेला असेल पाक. देवट्या बसला होता त्या कागदावर टेकून. त्याच्या पाया पॅन्टमध्ये गेला ठेकून. गेला काय? हा गेला असेल. ते म्हणायचं. मी हाय खायचं नाही. न्यायच व्हायचं नाही. अरे वा मयंक जवळणार होत बरं झाला. हॅलो हा हॅलो हॅलो मन आई हॅलो मन. आई देवी तू माझ्या नवसाला पाव. तू माझ्या नवसाला पावलीस. मी 1.25 किलो गुळ खातो. 1.25 किलो गुळ खातो. काय खातो? 1.25 किलो गुळ खातो. आणि पुढच्या वर्षापर्यंत माझं लगीन झालं पाहिजे. आणि तिकडे 4-5 पोरं होऊन आली पाहिजे. संघ काय म्हणायचं? तिकडनं नको. तुझं पुढच्या वर्षी लगीन झाल्या महिन्यामध्ये पूर्ण झालं पाहिजे. काका आई लगीन झालं तर माझं लगीन कर. मी गोंधळ घालतो. मला 4-5 मुलं एकदम झाली पाहिजे. बरं उठ उठ. आई देवी 3 वर्षाला गोंधळ. हो 3 वर्षाला गोंधळ ज्या मला घालतील मीच दिवट्या होणार. मी 1.25 किलो गुळ खाणार. खाणार तुला घेणार नाही. तुला नाही
हो गोंधळे महाराज म्हणले काय इकडे आता काय सांगितलं तुम्हाला या दिवट्या मामाची तिंडत थोडीशी केली बरं सामान्याची सोमू केली सामान्याची सोमू हागली आणि गोस्वामी अंबाबाची यात्रा आलेली अंबाबाची यात्रा आलेली बरं का गल्लीच्या सगळ्या आया वया गेल्या आता कसं करू ग बाई आता कसं करू म्हणलं आता कसं करू बाई ना माही तुझ्या काय जोडीच्या बाया होत्या तुझ्या शेजार पाजारी होत्या काय तुझ्या संगती सोबतीला येत होत्या कुठे घरा येत होत्या कुठे धुयाला येत होत्या कशाला येत होत्या कशाला येत होत्या महाराज येत होत्या तिच्या नवऱ्याची साडी हिला सांगायची हिच्या नवऱ्याची साडी तिला सांगायची खराय खराय तिची सासू अशी एवढं करते हिची सासू तिला करते अशा चालायच्या चालायच्या ऐकत राहणार बर तुम्ही तुळजापूरला धनी मला भाडा कसं धने हा धने किती वाजता 12वा धनी आहे 12वा मेला पाहिजे हा हे धनी हा या धनी म्हणजे मला तुळजापूरला झाडावर का झाडताय ना वय हो महाराज तरी तुम्हाला झाडणार नाही तरी स्वतः जातील नाही म्हणून सांगा झाडताय का नाही म्हण जरा जोरात बोला हो एवढी इच्छा करायचं नाही नवीन जायचंय मीठा पिठाच्या चालू आहे म्हणून सर्वजण मी चेंजिंग पण केलं मला गरम होत होतं आणि आता अनकम्फर्टेबल होते सो टी ब्रेक आहे ते सगळे शांततेत येते नंतर टाका हा टाकूया तेल घालते सुटला माझा 15 महिने नव्हते भानात सुटला माझा 15 महिने नव्हते भानात आणि अंबाबाईचं वार माझ्या अंबाबाईचं वार माझ्या भरल्या अंबाबाईचं वार माझ्या भरल्या
चंद्र साबाजी सावंत या आजोबाच्या नावाने 101 रुपयाचं केलं. वडवडिलाच्या नावाने त्यांच्या नावाने आई भवानी त्यांना प्रसन्न सगळ्यासाठी ठेवायला पाठीशी राहावे आणि इंद्रा केला दुर्गावे आजोबाच्या नावाने काकड काय असतं? काकडी कुठून आणायची? समोर ओवाळा देवीचा. बोलाय राधा सदानंदिता
पडलो आता वारी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारिक संजीवनी जय देवी तुझायचे नाही चारी समरे परंतु न बोलव काही साई विवाद करता पडलो प्रवाही ते तू भक्ताला हे पावन नवराई जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारिक संजीवनी जय देवी प्रसन्न होती निराशा क्लेशापासून सोडवी भोपाशा अंबे तुझ वाचून पूर्विलाशा नरहर कल्याण झाला पद्मपंकज देशा जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारिक संजीवनी जय देवी पायन रूप तुझे तुझे अलिंगन आनंद पूजन भावे वाणी मने तुम्हेव माता पिता तुम्हेव बंधु सपत्नी तुम्हेव विद्या तुम्हेव सर्व मम देव कायेन वाचा मंत्रे सकल परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतो केशवं राम राम कृष्ण दामोदरं वासुदेवं श्रीधर माधव गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्र हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गोंधळ संपन्न झालेला आहे. तर मंडळी आपला गोंधळाचा आणि सर्व होमबीम सगळा कार्यक्रम आज संपलाय. हां चला सो जर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया 3 वर्षानंतर गोंधळाचा ब्लॉग.